तर ब्रेक नंतर हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता आपण ब्रेक नंतर पाहणार आहोत कोल्हापूरमध्ये कोणाची हवा आहे, काय आहेत कोल्हापुरातील प्रचारातील कळीचे मुद्दे, कोल्हापुरात नेमकी कुणाची हवा चाललेली आहे हे सर्व समजून घ्यायचं आहे। आपल्या सोबत आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील जोडलेले आहेत, सोबतच शिवसेनेकडून किशोर घाडगे आणि काँग्रेसकडून काँग्रेसचे नेते प्रवीण पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुरुवातीला अगदी थोडक्यात आपण आपले प्रतिनिधी अमर पाटील यांच्याकडून कोल्हापुरामध्ये प्रचाराच्या वेळेस नेमके कळीचे मुद्दे कोणकोणते होते हे समजून घेऊया। अमर। जगदीश, निवडणुकीत रंगत आली होती। लोकसभेची निवडणूक अतिशय अटीतटीत झाली। शिवसेनेने शिंदे गटाकडून संजय मंडलिक होते आणि छत्रपती शाहू महाराज होते। महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज काही बोललो नव्हतं, परंतु प्रत्येकानं यामध्ये काही बोलायचं असं ठरलं असतानाही दत्तक प्रकरणामध्ये उमेदवार संजय मंडलिक यांनी बोलल्यामुळे यामध्ये थोडासा ट्विस्ट आला होता। परंतु कालांतराने तो एक प्रकारे संजय मंडलिक यांनी सांगितले की ही कुस्ती आहे, त्या कुस्तीमध्ये कोण कधी दोघांची कुस्ती असताना काही होईल, त्यामुळे एकमेकांनी त्या संजय मंडलिक यांनी त्याचबरोबर बऱ्याच महाविकास आघाडीतल्या बऱ्याच नेत्यांनाही महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं होतं की छत्रपती शाहू महाराजांचा आदर वेगळा आहे, त्यांना निवडणुकीत उभा करू नका। त्यांचा वयाचाही मुद्दा होता, त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची झाली आणि दत्तक आणि जनक या प्रकरणावर ही निवडणूक चांगली गाजली। जगदीश जी, अमर तुम्ही असेच जोडले गेले राहा। जाऊया शिवसेनेचे किशोर घाडगे आपल्या सोबत जोडलेले आहेत। किशोरजी, शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे, संजय मंडलिक इथले खासदार आहेत, शिवसेनेत फूट पडलेली असताना समोर शाहू महाराज यांच्यासारखे मोठे नेते आहेत। अशा वेळेस शिवसेनेचे उमेदवार कसे जिंकणार, त्यासाठी प्रचारात काय वेगळे मुद्दे होते, कोणते टर्निंग पॉइंट होते, कोणते कळीचे मुद्दे होते? आपण जर पाहिलं तर या मतदारसंघाचा मागील इतिहास पाहिला तर मागच्या निवडणुकीत संजय मंडलिक महाराष्ट्रात मोठ्या मताने विजय झाले होते। त्यापूर्वी देखील त्यांचा थोडा निसटत्या मताने पराभव झाला होता। त्यांच्या वडिलांनी अपक्ष राहून निवडणूक जिंकली होती, त्यामुळं मंडलिकांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे। त्याचबरोबरीनं शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आता त्यामध्ये पालकमंत्री जे हसन मुश्रीफ आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचा मोठा गट, राजेश पाटील त्यांचे आमदार आहेत, धनंजय महाडिक हे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे मूळचे जे आहेत, त्याचबरोबर जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे, अशा सगळ्यांची एकत्रित ताकद एकवटलेली आहे। त्यामुळं जरी छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी उमेदवार म्हणून आले असतील तर पहिल्यापासूनच महायुतीच्या वतीनं मान गादीला पण मत मोदींना, त्यामुळे राष्ट्रीय प्रश्नावर ही निवडणूक झाली। आणि मंडलिक साहेबांना आपण जे म्हटला की बाबा शिवसेना वेगळी झाली, परंतु जी वेगळी झालेली उभाटाची जी शिवसेना आहे त्यामध्ये कोणी मातबर राहिलं नाही, त्यांची ताकद राहिली नाही। आणि महत्वाचं म्हणजे आतापर्यंत या जिल्ह्यातील संपूर्ण जनता, शिवसैनिक देखील असू देत, ते धनुष्यबाणावर मतदान करत होते, त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या पंजाला मतदान केलं असं मला वाटत नाही। आणि त्यांच्या कुटुंबातील देखील मतदान हे संजयदादा मंडलिकांना झाले, त्यामुळे संजयदादा मंडलिकांचा विजय मोठ्या मताने निश्चित आहे। जी, प्रवीण पाटील जी, या कोल्हापूर किंवा सातारा या विभागामध्ये एक घोषवाक्य सुद्धा संपूर्ण निवडणुकीची पूर्ण टर्निंग पॉइंट असू शकतो असं झालेलं यापूर्वी सुद्धा आमचं ठरलंय यांनी सुद्धा पूर्ण निवडणूक ही फिरवली होती। आणि आता शिवसेनेकडून महायुतीकडून मान गादीला मत मोदींना असं घोषवाक्य वापरलं गेलं। त्यात मोदींच्या सभा सुद्धा पार पडल्या कोल्हापुरात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीकडून संपूर्ण राज्यभरामध्ये असा प्रचार केला गेला की कुठलाही खासदार निवडून येईल किंवा कुठल्याही खासदाराला तुम्ही जे मत द्याल ते प्रत्यक्षात मोदींनाच मिळणार आहे। अशा सर्व पार्श्वभूमीवर असा प्रचार सुरू असताना शाहू महाराज विजयी होण्यासाठी कितपत हे आव्हान आहे? खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो की ते 400 पार वगैरे यांचा जो काही विषय आहे तो काय इतका यशस्वीपणे पूर्ण होणार नाहीच आहे। कोल्हापूर हे पुरोगामी विचारांची भूमी आहे आणि छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी ही विचारपूर्वक आणि तमाम कोल्हापूरकरांच्या इच्छेनुसार केली गेलेली आहे।
राताराला प्रश्न आपण म्हणताय की प्रचाराची यंत्रणा, तर इंडिया आघाडीचे नेते सन्माननीय कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस जिल्हा सत्यजित बंटी पाटील साहेब यांच्या सूक्ष्म नियोजनानुसार, ज्याला आपण मायक्रो प्लॅनिंग म्हणतोय, अतिशय म्हणजे वन टू वन भेटी असतील, मतदारसंघाशी होणारी चर्चासत्र असतील, सोशल मीडिया असेल, इतक्या सुबक पद्धतीने, इतक्या विचारपूर्वक पद्धतीने जनतेपर्यंत छत्रपती शाहू महाराज पोहोचलेले आहेत. त्यामुळं हे कोल्हापूरमध्ये काँग्रेसची शीट 100% निवडून येणे ही काळ्या दगडाची रेग आहे. राताराला प्रश्न आता आपण म्हणत होता की म्हणजे ज्या पद्धतीने म्हटलं जाते महायुतीने केलं की मान गादीला आणि मत मोदीला, काही नाही, असं काही होणार नाही आहे. महायुतीच्या लोकांनी प्रचार करताना पर्याय नाही म्हणून मंडलिक साहेबांचा प्रचार केलाय संजय मंडलिकांचा, परंतु त्यांचं मतदान हे छत्रपती घराण्याला पडले, कारण छत्रपती घराण्याचे असणारे ऋणानुबंध कोल्हापूर जिल्ह्यात अतिशय वेगळे आहेत आणि महाराजांना मानणारा वर्ग प्रचंड मोठा आहे. ज्या ज्या वेळेला प्रचार यंत्र राबवत असताना आम्ही उमेदवारांचे प्रतिनिधी ज्यावेळेला भेटायला गेलो, एक भावनिक हाक लोकांनी दिली आणि आम्ही मतदान शाहू महाराजांना करणार आणि येणाऱ्या 4 तारखेला होणारा मतदानचा पवाचा रूपात ते आपल्याला दिसून येईल. मंडलिक साहेबांची, मोठ्या मंडलिक साहेबांच्या असणारं मताधिक्य किंवा त्यांच्या असणारा जो वर्ग 100% आदर आहेच, परंतु आत्ताच्या घडीला चाललेली राजकीय जी काही चेष्टा आहे, या राजकीय चेष्टेला चांगली चपराक म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचाराचा उमेदवार असणारे छत्रपती शाहू महाराज हे अतिशय यशस्वीपणाने मोठ्या मताधिक्याने कोल्हापूर काँग्रेसची निवडून, यात काय वेगळा विषय आपण हे सांगू शकतो. 100% शाहू महाराज निवडून येणार. जी, तुम्ही 100% शाहू महाराज विजयी होतील असा दावा करताय. तुमच्या मते या संपूर्ण निवडणुकीमध्ये कोणते असे मुद्दे होते जे निर्णायक ठरतायत, कळीचे ठरतायत? कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं खासदार या कॅटेगरीतनं बघितलं गेलं तर जो अभ्यास पाहिजे तो संजय मंडलिक साहेबांना नव्हता. मी या प्रकर्षाने आपल्याला बोलतो की आता मधल्या पिरियड सांगत होते की आमच्या खासदारांनी निधी प्रचंड आणला पण आम्ही तो दाखवला नाही. आम्ही तुम्हाला कोणी दाखवला अडवला होता का? परंतु शाहू महाराजांनी केलेली जी पुरावार सामाजिक काम आहेत ते आम्ही पुन्हा एकदा समाजासमोर त्याच ताकदीने मांडली गेली. शाहू महाराज दृष्टिकोनात, छत्रपती शाहू महाराजांच्या दृष्टिकोनात जी काही कामं करायची आहेत ती आम्ही लोकांच्या समोर मांडली गेली. परंतु संजय मंडलिक साहेबांनी जे काय सांगितले की त्यांनी वेगळे मुद्दे काढले की जन काय, दत्त काय आणि बरत काय काय आम्ही केलं. मग त्यांनी शाहू महाराजांनी पूर्वापार झालेली कामं त्यांनी खोडून काढली का? अजिबात नाही काढली. एक वेगळ्या लेवलला जाऊन त्यांची जी भूमिका होती ते एका पद्धतीने ढासळत गेल्या आणि शाहू महाराजांची भूमिका जी आहे ती योग्य पद्धतीने योग्य वेळी भक्कम होत गेली. आणि निर्णायक मुद्दे आपण म्हणताय की सगळ्या स्तरावरचे निर्णय, त्यामध्ये औद्योगिक असेल, आर्थिक असेल, कोल्हापूरच्या विकासाच्या माध्यमाने सगळे मुद्दे हे निर्णायक शाहू महाराजांनी योग्य पद्धतीने जनतेला समजावून दिले आणि ते मुद्दे जनतेला पटले देखील. त्यामुळे त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने 100% शाहू महाराज यशस्वी होणार हे काय आता म्हणजे सिद्ध झालेलंच आहे. जी, किशोरजी, प्रवीणजी थेट आरोप करतायत की संजय मंडलिक यांची कामाची पद्धत योग्य नव्हती, त्यांनी कुठलीही कामं केलेली नाहीत, असा थेट आरोप आहे. काय उत्तर द्याल? आज आपण बघितलं की त्यामध्ये जे टॉप आहे त्यामध्ये 583 प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये विचारले आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबरीनं आपण जर पाहिलं की कोल्हापूर असेल, वंदे भारत रेल्वे, त्याचबरोबरीनं ते जलसिंचन रखडलेले होते ते युतीकडनं निधी आणून प्राप्त केले. 8 कोटीचा व्यक्तिगत निधी त्यांनी या मतदारसंघात दिला आहे. त्यांनी कधी जाहिरातबाजी केलेली नाही. जर संजय मंडलिकांनी जर काम केलं नसेल तर निवडणूक अगोदर 15 दिवस काँग्रेसचे आमचं ठरले करणारे माजी पालकमंत्री आणि त्यांचे पुतणे हे संजय मंडलिकांच्या फंडाच्या कार्यक्रमाची उद्घाटन करत होते आणि आपला डिजिटल बोर्ड लावत होते संजय मंडलिकांच्या बरोबर. मग असं जर त्यांनी जर काम केलं नसेल तर ती उद्घाटन कशी काय झाली हो? त्यामुळं जे आमचे मित्र बोलतात ते अतिशय अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलतात. आणि दुसरी गोष्ट आपल्याला सांगायची आहे की ते म्हणतात की शाहू महाराजांना एक रिस्पेक्ट म्हणून मतदान होणार आणि जनता त्यांचा पराभव करणार नाही, असं काही नाही आहे. यापूर्वी देखील कोल्हापूरच्या जनतेने माळूराजेंचा आमदार केला आणि मंडलिक साहेबांनी अपक्ष उभं राहून राष्ट्रवादीकडून त्यावेळी असणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंचा देखील या जनतेनं पराभव केलेला आहे. त्यामुळे ही जनता सुज्ञ आहे आणि विचारावर मतदान करते. आता नरेंद्र मोदींचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काम केलेलं आहे याचा धडाका बघून जनता निश्चितपणे महायुतीच्या पाठीशी राहणार आणि महायुतीला विजयी करणार ही खात्री नव्हे, जनतेची इच्छा आहे. आणि कोल्हापूर हे विकासाभिमुख शहर व्हावं ही जनतेची इच्छा आहे. त्यामुळे निश्चितपणे
छत्रपती घराण्याचा आदर ठेवून संजय दादा मंडलिक हे विजयी होणार. किशोरजी, तुमच्या मते निर्णायक कोणते मुद्दे असतील, कोणते मुद्दे ठरलेले आहेत प्रचारामध्ये? महत्वाचा मुद्दा की छत्रपती शाहू महाराज जरी आदरणीय असले तरी त्यांनी या ठिकाणी काँग्रेसचं जे तिकीट घेतलं होतं, काँग्रेस संपूर्ण देशात आज बघितलं तर त्यांच्या विरुद्ध लाट आहे. आज आमचे मित्र म्हणले 400 पारचा नारा चुकीचा आहे. अहो, लॉजिकल नारा आहे तो. 303 आज भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, मित्र पक्षाचे 50 खासदार आहेत, 353 हा आकडा आहे. आणि गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष हे जे थोडक्या मतात पराभूत झालेले 146 मतदारसंघ आहे त्याच्यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे 400 पारचा आकडा निश्चितपणे पूर्ण होणार. आणि दुसरी गोष्ट, आज काँग्रेस 50 खासदारांसाठी झगडत आहे आणि ते म्हणतात आम्ही सत्तेवर येणार. कसं काय हे लॉजिक आहे? बरं, आज आपण या जिल्ह्यातील जर मुद्दा बघितला तर सगळ्यात महत्वाचा जे नरेंद्र मोदींनी आज कोल्हापूरचं विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळाचं जे सुशोभीकरण झालेलं आहे ते झालेलं आहे. वंदे भारत एक्सप्रेस चालू होते, त्या प्रमाणे MIDC रोजगारासाठी IT पार्क, त्याचबरोबरीनं आज सगळ्यात महत्वाचा जे कोल्हापूर पूर परिस्थितीत जात होतं आणि पूरस्थितीत नियंत्रण मिळवण्यासाठी शासनानं जागतिक बँकेच्या सहकार्यानं 3200 कोटीचा प्रोजेक्ट आता नुकताच सुरू होतोय. त्यामुळं कोल्हापूर हे पुढच्या भविष्य काळात विकासाकडे जाणार आणि विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होणार. त्यामुळे महायुती या ठिकाणी निश्चित विजय होणार. जी किशोरजी, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, अगदी थोडक्यात सांगा, संजय मंडलिक किती मतांनी विजयी होऊ शकतात? तुमचा अंदाज काय? 60,000 ते 1.5 लाख मतांनी संजय मंडलिक निश्चितपणे विजयी होणार. जी प्रवीणजी, तुमचा अंदाज काय आहे? शाहू महाराज किती मतांनी विजयी होतील? हॅलो, हा प्रवीणजी, आवाज पोहोचतोय? आवाज, हा बोला ना, बोला. हा, अगदी थोडक्यात, शाहू महाराज किती मतांनी विजयी होतील? तुमचा अंदाज काय? नाही, मला ऐकलं नाही. शाहू महाराज काय म्हणला आपण? किती मतांनी विजयी होऊ शकतील? साहेब, मी किती मताने निवडून येण्यापूर्वी 2 गोष्टी एकदम कमी वेळात बोलतो. बोला. आमचे मित्र किशोर साहेब आता म्हणले की वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने किंवा प्रकटलेले प्रकल्प वगैरे आहेत. मला स्पष्ट सांगायचं आहे, पूर परिस्थितीचं नाव तर संजय मंडलिक साहेबांनी काढू नये, कारण पूर परिस्थितीमध्ये 1000 कोटी शोधण्याची वेळ सामान्य जनतेला आली होती. आता ते 3200 कोटी असतील तर 700 कोटी जे काय म्हणतात ही सगळी आकडेवारी मोगम आहे काय. आणि ही निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी सादर केलेलं आहे. रेल्वेचं काम असेल, विमानतळाचं काम असेल, कामं केली कुणी आणि आता नाव सांगते कुणी, हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. मी यावर जास्त काय बोलणार नाही, कारण जनता कोल्हापूरची शोध न्याय जे कोल्हापुरात चालते ते त्याच्यात चालते, पण देशात जे चालते ते कोल्हापुरात चालत नाही, हे कोल्हापूरच्या जनतेने नेहमी दाखवून दिले. आणि यावेळी देखील कोल्हापूर जनता ही पुरोगामी विचारांच पुढे आणणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा, लीडचा म्हणला असाल तर माझ्या अंदाजानुसार आणि आमच्या प्रचारानुसार आम्ही कमीत कमी 2 ते 2.5 लाखाच्या पुढे आमचं लीड असणार आहे. कारण जनतेचं प्रेम ह्याच्यापेक्षा मोठं आहे, परंतु कमीत कमी आम्ही 2 ते 2.5 लाखाच्या मताधिक्यानं छत्रपती शाहू महाराज निवडून दिले आम्ही ठामपणे सांगू शकतो. जी, खरं तर वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला थांबावं लागते. त्यामुळे प्रवीण पाटीलजी, किशोर घाडगेजी, धन्यवाद. तुम्ही तुमची बाजू मांडली, तुमच्या पक्षाची बाजू मांडलीत. सोबतच आपले प्रतिनिधी सुद्धा अमर पाटील आपल्या सोबत जोडले होते, त्यांनी सुद्धा इथला आढावा सांगितला. तिघांचेही धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल, केलेल्या या चर्चेबद्दल. तर हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.